सम्मानीय आदरणीय अलीबाग मुरुड विधानसभा के राजा जी ने कहा जाएगा। महेंद्र शेठ दलवी सर, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है कल्पेश जी पाटिल सर और उनके साथ जो सहकारी है उन सभी का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। करण 11 झारखंड बनाम एमडी वॉरियर्स, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध इस क्रिकेट के पंडेरी पर। दमदार अमदार अलीबाग बिग बैश लीग 2026 सीजन पहला और आज इस प्रतियोगिता का तीसरा दिन और तीसरे दिन में होने वाला ये दूसरा मुकाबला। करण 11 झारखंड विपक्ष एमडी वॉरियर्स। टॉस जीता है एमडी वॉरियर्स टीम ने, पहले फील्डिंग का मुजाफा लिया दावती बल्लेबाजी करने के लिए करण 11 झारखंड टीम को। तो करण 11 टीम की तरफ से प्रारंभिक बल्लेबाज टॉप ऑर्डर के खिलाड़ी निशांत कड़वे, अलीबाग के पहले बाइकरमैन जिन्हें कहा जाता है वो है निशांत कड़वे और उनका साथ देंगे सिद्धू पाटिल। गेंदबाजी के लिए पहली जिम्मेदारी अपने छोर पर लेंगे अमरदीप कोलगांव टीम के खिलाड़ी निमिष के ऊपर पावर प्ले की ओर पर जिम्मेदारी दी है। रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है, हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जीतना लिखा है तेरे मुकद्दर में। मेरे सभी दर्शक जो टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट में जुड़े हैं उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। ऑफिशियल अंपायर राजेश कदम सर और सुबोध घड़से सर, इनके माध्यम से मैच इज ऑन। पहली ओवर की जिम्मेदारी तीन वीराइन की जानिब से गेंदबाजी करेंगे गेंदबाज निमिष मात्रे। निमिष मात्रे की पहली गेंद चॉप करना चाहते थे, सटीक यॉर्कर डाल दिया था। अपना अस्त्र नहीं शस्त्र नहीं तो ये क्रिकेट का ब्रह्मास्त्र का इस्तेमाल करते हुए अमरदीप कोलगांव टीम के खिलाड़ी आज एमडी वॉरियर्स टीम में मौका दिया। अलीबाग के हार्दिक पांड्या जिन्हें कहा जाता है अक्षय पाटिल मोनिया, कप्तान जरूर आज कप्तानी पारी में कामयाब दिखाई देते हुए टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजाफा, दूसरी गेंद डालने के लिए तैयार। फुल टॉस गेंद और इस बार देखिए फुल टॉस को फुल टॉल वसूल किया। डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर से सीमा रेखा के पार बिग ब्लैश एंडेड षटकार। आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे बैटर निशांत कड़वे। ओहो, और इस बार देखिए जीवन दान देते हुए इस बार अपेक्षा भाभी के हीरो ने गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा। हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ। निशांत कड़वे जैसे बल्लेबाज को जीवन दान। इस बार जीवन दान करने के मिलने के बाद स्विच हिट करने की कोशिश, दूध आई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद। पर इस जीवन दान का क्या फायदा उठाएंगे नागेश सीध ने की हुई गलती, क्या उसका फायदा उठाएंगे बैटर निशांत कड़वे, अलीबाग के पहले बाइकरमैन आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए। इस बार खोल जड़ में डालने की कोशिश, अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर अगर देखा जाए धर्मेंद्र वर्तक, सद्र रक्षणाय खिल खल निगरणाय। रायगढ़ पुलिस आज इस मैदान पर फील्डिंग को सरे अंजाम देते हुए कमाल की फील्डिंग पर एक रन लेने में कामयाब दोनों बैटर। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 7 रन विदाउट लॉस। आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर सुबोध घड़से सर ने अपने हाथ जमीन समान पनिशमेंट दिया। एक्स्ट्रा के साथ यहां पर आगाज होता हुआ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर शुभम कानमुरे सर बतलाते हुए 8 रन पहला और प्रगति पर। फिर से एक बार वाइड करार करते ऑफिशियल अंपायर सुबोध सर का इशारा, एक गलती करो 1000 गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो। वही गलती यहां पर दोहराते हुए ऑफ स्टंप के काफी बाहर कुछ अलग करने की कोशिश गेंदबाज निमिष मात्रे के द्वारा।
पर इस बार ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए इस बार जड़ में डालने की कोशिश, उस पे बड़ा स्ट्रोक। तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा, गेंद सीमा पर, चौका। नासिर से ऐसा कहा जाता है, जबान चलने लगी लब कसाई करने लगे, जबान चलने लगी लब कुसाई करने लगे। मुश्किल साथ नहीं दे रही है तो गूंगे भी बोलने लगे, गूंगे भी जवाब देने लगे। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। 20 मिनट का समय आपको दिया गया है और 20 मिनट में आपको 4 ओवर समाप्त करना अनिवार्य। ऑफिशियल अंपायर सज्ज है। तो मैं कह रहा था, जबान चलने लगी लब कुसाई करने लगे, किस्मत साथ नहीं दे रही है तो गूंगे भी जबान चलाने लगे। हमारे सामने हैसियत नहीं खड़े रहने की और वो लोग हमारे पांव के नीचे खुदाई करने लगे। तो जरूर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 12 रन। धीरज जवले आए और इस बार बल्ले का भारी सिरा, गेंद लॉन्ग स्टॉप, थर्ड मैन बाउंड्री लाइन के पार। इस बार आता है निशांत कड़वे के बल्ले से शानदार। गेंदबाजी के लिए और पहली गेंद के ऊपर छब्बे के साथ शुरुआत करते हुए अच्छी फुल टॉस गेंद, इस बार डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 17 रन। 23 रन स्कोर कार्ड पर। जरूर यहां पर पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद डॉट जाते हुए अच्छी बल्लेबाजी कर रहे कप्तान निशांत कड़वे। अलीबाग तहसील के पहले बाइकरमैन, इस बल्लेबाज को नवाजा गया। इस बार देखिए और पिच गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया है, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। करण 11 झारखंड टीम जिस तरह से शुरुआत की बैटर निशांत कड़वे ने, उसी तरह से यहां पर अंजाम देने की कोशिश कर रहे हैं। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर फिर से एक बार अपना ट्रेडमार्क स्ट्रोक, बैटर निशांत कड़वे के बल्ले से शानदार छक्का। 29 रन स्कोर कार्ड पर। फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेल दिया, धीरज शिलिप कर करेगी नहीं गलती, इस बार शानदार विकेट का पतन, शानदार कैच और बल्लेबाज निशांत कड़वे की बल्लेबाजी को पूर्ण विराम लगाते हुए डीजे मास्टर।
जरूर तीनवीरा के मैदान पर अगर देखा जाए तो खारेपाट प्रीमियर लीग जो ऑर्गेनाइज की थी उसमें मैन ऑफ द सीरीज से नवाजे गए थे ऋषभ गोंदली, और उसी साथों साथ तीनवीरा के मैदान पर और एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज की थी, उसी के ऊपर भी उन्होंने मैन ऑफ द सीरीज का खिताब इसी मैदान पर लगातार प्राप्त करने वाले खिलाड़ी लेफ्ट आर्म बैटर और बल्लेबाज प्रैक्टिस को भी यहाँ पर आते हैं। फुल टॉस गेंद बिडॉन की दिशा में खेल दिया गया, ऑन द कारपेट फील्डर है वहां पर। ओहो, खड़ताल फुला खालून चेंडू फरार, गेंद जाएगी सीमा पर। तीन रन बोनस में मिले, फील्डर ने गलती की उसका खामियाजा करण 11 झारखंड टीम को बेनिफिट होता हुआ एमडी वॉरियर्स टीम के लिए गेंदबाजी के लिए आते हुए अलीबाग के हार्दिक पांड्या कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय पाटिल मोनिया गेंदबाजी करेंगे, अपने ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार। तीन वीराइन की जानिब से स्ट्राइक पर बल्लेबाज सिद्धू पाटिल। 9:48 सेकंड बचे हैं, प्लीज 9 मिनट 48 सेकंड बचे हैं, स्पीड अप करना है। अक्षय पाटिल मोनिया एमडी वॉरियर्स टीम के कैप्टन गेंदबाजी के लिए आते हुए, रनों को रोकना होगा, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। पर आज छोटे सचिन की तरह बल्लेबाजी करते हुए सिद्धू पाटिल एक चौवा लगाकर सेकंड पर इस बार अक्षय पाटिल अलीबाग के हार्दिक पांड्या गेंदबाजी करते हुए पहली गेंद यहां पर बीट कराई, डॉट कराते हुए कमाल की गेंदबाजी, आत्मविश्वास अपना दिखलाते हुए एमडी वॉरियर्स टीम के लिए अक्षय पाटिल मोनिया। फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर, शानदार कैच, सिकंजे में फांस लिया। इस बार इस गेंदबाज की जितनी तारीफ करो उतनी कम। तब तक सुनते डीजे करण। शुभम कैलाश कानमोरे सर बतलाते हुए 33 रन 26 कोटि को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी हार्दिक पांड्या स्कोर कार्ड पर आते हुए, और अलीबाग के पांड्या गेंदबाजी करते हुए। बैटर स्पीड अप करना है, जल्दी बल्लेबाज भेजना है। फिर से एक बार दीपक बेंद्रे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे, गेंदबाजी करेंगे गेंदबाज अलीबाग के हार्दिक पांड्या, जर्सी नंबर 33, 2 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर हम है तीनवीरा के मैदान पर, जबकि एमडी वॉरियर्स गेंदबाजी करते हुए नजर आ रही है। करण 11 झारखंड टीम बल्लेबाजी करते हुए। इस बार और पिच गेंद, दीपक बेंद्रे आ गए और उन्होंने छा गए, मिड ऑफ के ऊपर से खेलने की कोशिश, स्वीपर कवर, क्षेत्र खाली, आती बाउंड्री लाइन के पार, अब उनका फटका 440। फील्डर गेंद के नीचे पर निर्जन स्थल में, वहां पर गेंद गिरने के बाद 2 रन लेने का मौका, क्योंकि 38 सर्कल के अंदर जो खिलाड़ी अगर होते तो कैच लेने की संभावना हो सकती थी, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और साथ दिया है बैटर दीपक बेंद्रे का, जिन्होंने 2 गेंदों का सामना किया। 8 रन पर बल्लेबाजी करते हुए टीम का टोटल स्कोर 41 रन 2 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर।
फिर से एक बार और पिच गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे, वेल जज किया जय पाटिल इनके हाथों में और मोना को मिलती हुई है दूसरी विकेट सफलता। डीजे को मौका। तारीफ करो उतनी कम, सुरक्षित हाथों में कैच लपका और बल्लेबाज दीपक बिंद्रे जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त करने में कामयाब होते हुए स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 41 रन 3 विकेटों के नुकसान पर तीसरा और प्रगति पर फर्स्ट इनिंग करण 11 झारखंड बल्लेबाजी करते हुए न्यू बैटर मैदान पर अगर देखा जाए रांझनपाड़ा गांव की ये खिलाड़ी रोहन पाटिल बल्लेबाजी के लिए आते हुए कमाल की गेंदबाजी, एक छक्का आने के बाद भी कमबैक करते हुए अलीबाग के हार्दिक पांड्या मोनिया एमडी वॉरियर्स टीम के कप्तान, जबकि निशांत कड़वे आउट होने के बाद थोड़ी सी ताश की पत्तों की तरह टीम बिखरती हुई नजर आ रही है। इस बार देखिए हवाई फायर करने की कोशिश, मिड विकेट बॉर्डर लाइन के ऊपर वकड़े तिकड़े बाबली सा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकर, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे। बल्लेबाज रोहन पाटिल बल्लेबाजी के लिए है, अपना ट्रेडमार्क स्ट्रोक शॉर्ट किस्म की गेंद थी और उसको बल्ले के बीचों बीच लिया और अक्षय पाटिल मोने जैसे गेंदबाज के ऊपर अटैक करने में सफल होते हुए बल्लेबाज रोहन पाटिल टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है। शुभम कानपुरे हमें सर बतलाते हुए 47 रन गेंदबाजी करने वाली टीम स्पीड अप करना है, टाइम समाप्त हो रहा है। चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा। 4 मिनट 16 सेकंड बाकी है, स्कोर जा पहुंचा है 47 रन 3 विकेटों के नुकसान पर, जबकि आखिरी गेंद पर छक्का लगाकर बैटर रोहन पाटिल ने अपने इरादे स्पष्ट किए। लेफ्ट आर्म बैटर ऋषभ गोंदली इन फॉर्म बल्लेबाज, किसी किसी का समय आता है पर इस खिलाड़ी का दौर आया है, पर आज इस मैदान पर उन्हें चमकना होगा। यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। चौथी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए फिर से एक बार गेंदबाज जिन्होंने पहली ओवर की जिम्मेदारी अपने कंधे पर ली थी वही गेंदबाज निमेश मात्रे गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे, स्पीड अप करना है। अक्षय पाटिल टाइम ओवर होते आ रहा है, एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। फुल टॉस गेंद, इस बार तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर हिट बना दिया। उगड़ा डोले पहानी चेंडू आहे फ्री हिट। और ऋषभ कोहली को अगर इस तरह की गेंदबाजी करोगे तो ये सुबह से लेके शाम तक, शाम से लेके सुबह तक छक्के लगाएंगे। डीजे करण करण प्यार का तोहफा कबूल किया बैटर ऋषभ कोहली ने। फ्रीड का मौका, फिर से एक बार फ्रीड की गेंद, गेंद हवा में खड़ी, फिर से एक बार। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे ऋषभ कोहली कहते हैं। कम ऑन डीजे मास्टर। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए, टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 60 रन 3 विकेटों के नुकसान पर। कमाल की बल्लेबाजी, 3 वीरा का मैदान और उस मैदान पर रणों की बौछार करते हुए खाई तर तुपाशी नाही तर उपाशी आता माझी सटकली। डीजे
मास्टर। इस प्रतियोगिता में 7वें बल्लेबाज ऋषभ गोंदली है, जिन्होंने 3 गेंदों पर 3 छक्के लगाए। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 67 रन 3 विकेटों के नुकसान पर। निमिष मात्रे करे तो क्या करे, दुविधा में फिर से एक बार डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार दे। 4 गेंदों में डीजे क्यों इस खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज से इस प्रतियोगिता में इस मैदान पर नवाजा गया, खारेपाट प्रीमियर लीग हो या फिर टूर्नामेंट हो, क्योंकि इस मैदान का काफी सराव अभ्यास किया है बैटर ऋषभ गोंदली ने और 4 गेंदों में 4 छक्के लगाए। लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। निमेश मात्रे इतना भागा कि लंगड़ा हो गया। 72 रन स्कोर कार्ड पर लग चुके, 3 विकेटों के नुकसान पर। चौथा और प्रगति पर निमिष मात्रे के ऊपर अटैक करते हुए बैटर ऋषभ गोंदली, नाम की तरह इस मैदान पर गोंदल डालते हुए बल्लेबाज ऑन द फायर। पर इस बार देखिए अलोंग द कारपेट खेल दिया, फील्डर है वहां पर थोड़े से फंबल, घर फिरले की घर से वहां से घूम फिरता, ऐसा कहा जाता है। पहले सेट्स कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, चौकार। हो फिर से एक बार गेंद हवाई फायर करते हुए, गेंद सीमा पार। यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है। ओहो, इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, पहले ही मन बना लिया था, सफल हो गए थे बैटर, पर इस बार डॉट गेंद जाती हुई। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 82 रन 3 विकेटों के नुकसान पर। एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा, टॉस के लिए है। यानंतर होणारा सामना अंकुश पाटिल पुरस्कृत सायरा ट्रांसपोर्ट, कैप्टन सुमित पत्रे, अंकुश जी पाटिल इनके ओनर, और उनके साथ होगी टीम जिमी बीच रिसोर्ट, जिमी आशीदहा, कैप्टन आदर्श पाटिल। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है हाफ इनिंग के लिए, हाफ इनिंग के बाद टॉस के लिए जल्द से जल्द आए। सुमित पत्रे सायरा ट्रांसपोर्ट टीम के कप्तान और आदर्श पाटिल जिमी बीच रिसोर्ट टीम के कप्तान टॉस के लिए आए। तो 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 82 रन 3 विकेटों के नुकसान पर। कमाल की बल्लेबाजी, ऋषभ ने आज 8 गेंदों का सामना किया, नीचे 38 रन पर बल्लेबाजी करते हुए कमाल की बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। आखिरी ओवर की जिम्मेदारी धीरज शिलिमकर, जिन्होंने पहला कैच लपका था इनिंग का, वही गेंदबाज धीरज शिलिमकर गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज, पहली गेंद पर छक्के के साथ आगाज करने वाले बैटर रोहन पाटिल। 82 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। एक्स्ट्रा टाइम लिया यहां पर एमडी वॉरियर्स टीम के मोए मोए। इस बार गेंद डेथ ऑफिशियल अंपायर सुबोध जी गढ़ से सर बतलाते हुए मृत गेंद डेथ गेंद करार की। फिर से एक बार आखिरी ओवर डेथ और स्पेशलिस्ट धीरज को गेंदबाजी के लिए दावत दी है। फुल टॉस गेंद, इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, ऑफिशियल अंपायर धीरज सर नाराज। आईसीसी लॉ नंबर 22 प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 83 रन 3 विकेटों के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए करण 11 झारखंड टीम आज इस मैदान पर। लोअर फुल टॉस गेंद, इस बार फंस गए, बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना।
डॉट गेंद पर ऑफिशियल अंपायर का इशारा, लीग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए इस एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 84 रन, 84 रन 3 विकेटों के नुकसान पर। धीरज शिलीमकर अच्छी गेंदबाजी करे, बड़े स्ट्रोक लगाने से रोकना होगा क्योंकि ऋषभ गोंदी ने आज इस मैदान पर सभी दर्शकों के मन जीत लिए हैं। छक्के चौवे की बौछार करते हुए नजर आ रहे। 8 गेंदों का सामना किया जिन्होंने इस प्रतियोगिता में 38 रन बनाए। क्या इस ओवर में अपना अर्धशतक बनाने में कामयाब होंगे? 12 रन पिछाड़ी पर है गेंदबाजी करने वाली टीम एमडी वॉरियर्स। स्पीड अप करना है। 84 रन 3 विकेटों के नुकसान पर ऋषभ गोंदली इस मैदान पर काफी सराव करने के बाद आज अपना बल्ला गरजता बल्ला हल्ला करता हुआ नजर आ रहा है। आने वाली 4 गेंद शेष, 5 गेंद शेष बाकी है। इस बार फिर से जड़ में डालने की कोशिश, धर्मेंद्र वर्तक गेंद के नीचे डीप में से फील्डिंग करेंगे, तब तक 1 रन लिया। दूसरी रन लेने की कोशिश और उसमें कामयाब होते हुए लगातार बड़ी स्ट्रोक लगाने में कामयाब होते हुए बैटर पर कोशिश की। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 86, 3 विकेटों के नुकसान पर 86 रन। निजी 40 रन पर बल्लेबाजी करते हुए ऋषभ गोंदली 9 गेंदों का सामना किया, कमाल की बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार धीरज गेंदबाजी करने के लिए तैयार। जड़ में डालने की कोशिश, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, सटीक यॉर्कर। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारों क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता। डॉट गेंद जाती हुई स्कोर रुका हुआ 86 रन 3 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर प्रगति पर, आने वाली 3 गेंदें शेष बाकी। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, पहले ही मन बना लिया था, आगे आकर खेलने की कोशिश में 1 रन लेने का मौका बैटर ऋषभ गोंदली को। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 87 रन 87, 41 पर पहुंच गए बैटर ऋषभ गोंदली जो 9 सेकंड पर है। स्ट्राइक पर 2 गेंदों का सामना करते हुए 6 रन पर बल्लेबाजी करते हुए बैटर रोहन पाटिल। आने वाली 2 गेंदें शेष बाकी है। क्या इस 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक हो गए बल्लेबाज रोहन पाटिल के बल्ले से? इस बार फुल टॉस गेंद और उसको फुल टोल वसूल किया है। गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा। जी हां, मैं हूं खलनायक डीजे करण। छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है करण 11 झारखंड टीम का 93 रन 93 रन स्कोर कार्ड पर। और इस इनिंग प्रतियोगिता का हाईएस्ट स्कोर खड़ा किया। एक बार जोरदार तालियां इस टीम के लिए, कमाल की बल्लेबाजी करते हुए रोहन पाटिल। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप कुछ अलग करने की कोशिश, ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे स्कोर कार्ड पर 95 रन 94 रन स्कोर कार्ड पर, 94 रन। इस बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे और आखिरी गेंद पर सफलता हासिल करते हुए गेंदबाज धीरज शिलीमकर। इस बार विकेट का पतन, स्कोर रुका हुआ 94 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए 95 रनों की आवश्यकता। तत्पूर्व विनंती असेल सुमित पत्रे, आदर्श पाटिल टॉस के लिए है।
फूट, दुसऱ्या बाजूला जिमी बीच रिसॉर्ट. सन्माननीय नरोत्तम काकांच्या हस्ते टॉस होतोय. टेल कॉल केलाय, टेल पडलेला आहे. जिमी बीच रिसॉर्ट टॉस जिंकलेला आहे. डिसिजन सांगा. फील्डिंग करो. थँक्यू सो मच. जास्त काही विचारत नाहीये. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जिमी बीच रिसॉर्ट वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका. जास्त धावा झाल्यात म्हणून सामना सोडून जाऊ नका, कारण मोन्या आहे, कधीही काही करू शकतो. आणि अशा वेळेला दुसऱ्या सत्रामध्ये खूप जास्त टोटल पार करण्यासाठी मोन्या हातात बॅट घेऊन तयार आहे. त्यामुळे tenniscricket.in आणि NG इव्हेंट स्पोर्ट्स अँड इव्हेंट या माध्यमातून जबरदस्त हे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. ते पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून टीव्हीच्या समोर मोबाईल घेऊन हातात बसून राहा. जर जमलंच तर मैदानावर सुद्धा या, कारण अलिबाग बिग बॅश लीगचा थरार असाच पुढे चालू राहणार आहे. पुन्हा एकदा थांबतोय, वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिचे मी स्वतःच सुस्वागतम सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं या अलिबाग बिग बॅश लीग अर्थातच दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. हॅलो. नागेश शीद मॅन फ्रॉम एकविरा थर्ड स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले उद्ध्वस्त कसं करायचं आणि तशाच वेळेला गोलंदाजाची चतुराई कशी मोडून काढायची हे त्याला जरूर माहीत आहे. आणि नॉन स्ट्राईक एंडला अलिबागचा हार्दिक पांड्या, कोण ओळखत नाही त्या खेळाडूला. निशू कडवे गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल, पहिला चेंडू, ओव्हर पिच, ओव्हर दी लॉंग ऑन, 6 रन. थँक्यू. 95 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे आणि अशा वेळेला अशी धमाकेदार बिग बॅश सुरुवात होणं गरजेचं होतं आणि तेच करत असताना या संघाचा महत्त्वाचा खेळाडू नागेश शीत निशू कडवेच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा फुल टॉस मिळाला. कुठे खेळायचं, कसं खेळायचं आणि त्याच वेळेला पंचांनी नो बॉल असं घोषित केलेलं आहे. रिव्ह्यू घेतला जातोय. इट्स अ बीमर ऑर नॉट. बॉलिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. बघा, प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तरच तुम्हाला दुसरा रिव्ह्यू घेता येईल. अन्यथा जर तुम्ही रिव्ह्यू जर गमावलात तर रिव्ह्यू तुम्हाला वापरता येणार नाहीये. मग इट्स अ नो बॉल. चान्स घेतला होता कारण उभाच होता, अगदी कंबरेच्या खूप वरती होता आणि सम लाईन मध्ये सुद्धा नव्हता. बघा, एक्झॅक्टली ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आमच्या tenniscricket.in च्या माध्यमातून दाखवलं गेलं की एक्झॅक्टली काय. बघा किती आतमध्ये होता. ओहो. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट या तत्वानुसार हा चेंडू फ्री हिटचा मिळणार आहे. फिल्डिंग सुद्धा तीच राहणार आहे. निशू कडवे विरुद्ध नागेश. खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, जोपर्यंत फील्ड करे थोडासा फंबल. दुसरी धाव घेतली जाणार नाहीये. स्ट्राईक एंडला अलिबागचा हार्दिक पांड्या मोना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय या खेळाडूने, अक्षय पाटील, कधी अक्षय त्याला बोलतच नसतील, मोन्याच असं म्हणत असतील. मोन्या यावेळेला स्ट्राईक एंडला. मोन्या वर्सेस निशू हे बॅटल. थोडासा स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न. LBWचा लाऊड अपील झालाय की नाही आणि या वेळेला चेंडू मात्र स्टंपला लागला आणि बेल्स पडल्या. त्यामुळे मोन्या पहिल्या चेंडूवर ऑन अ डक, गोल्डन डकचा शिकार. बिग 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 अपसेट फॉर हिम.
आमदार साहेबांचं प्रेम आहे मोन्यावर खूप, आणि त्यांच्या इच्छेखातर तो या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. ठीक आहे, क्रिकेटमध्ये होत राहतं, कधीतरी चांगला परफॉर्म होतो, कधी कधी पहिल्या चेंडूवर सुद्धा बाद व्हावं लागतं आणि तेच काहीतरी पाहायला मिळालं. पण असं नाही आहे, पहिल्या चेंडूवर मोन्या बाद झाला म्हणजे मॅच संपले असं नाही आहे. जय आणि नागेश शीत या दोघांची जोडी जर जमली तर मात्र करण 11 झारखंड संघाचं काही खरं नसणार आहे. परंतु निशू एक तरबेज खेळाडू आहे, खूप चांगली गोलंदाजी करतो. मोन्यासाठी थोडासा स्लोवर वन बॉल टाकला होता आणि तो स्टंपमध्ये टाकला होता. कधी कधी स्लोवर वन बॉल किंवा स्टंपमध्ये बॉल टाकणं टेनिस क्रिकेटमध्ये महागात पडतं, पण या वेळेला एक जबरदस्त उपाययोजना होती ती मोन्यासाठी. आणि अशा वेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर पण खूप बाहेर होता आणि अशा वेळेला रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. इट्स अ व्हाईट बॉल ऑर नॉट, व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. आता दोनही संघांनी पहिल्याच ओव्हरमध्ये रिव्ह्यू वापरलेले आहेत. एका संघाने लॉस केलेला आहे, दुसऱ्या संघाचं काय होते पाहूयात. पण पहिल्या चेंडूवर नागेश शीतने षटकार ठोकला होता, दुसरा चेंडू जो बीमर होता तो मारता आलेला नाहीये आणि तो कन्फ्यूज होता की ऑन साईडला मारायचा, ऑफ साईडला मारायचा, की तो नो बॉल असेल की नाही. आणि त्या विवंचनेमध्ये असताना फ्री हिटचा बॉल खेळत असताना एक धाव घेतली गेल्याने स्ट्राईक एंडला मोन्या गेल्यावर पहिल्या चेंडूवर मोन्याने रिव्हर्स स्ट्रोक का खेळायचा प्रयत्न केला. कधी कधी फलंदाज अनऑर्थोडॉक्स असले की बॉलरला सुद्धा प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण जातं. मोन्या असं करत नाही कधी, परंतु ज्या वेळेला बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला असतो त्यावेळेला कधी कधी असं करणं स्वाभाविक असतं आणि गरजेचं सुद्धा असतं. कारण पहिल्या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक आला तर येणाऱ्या काळामध्ये मोठे स्ट्रोक येऊ शकतात आणि त्या वाईड बॉल आहे, इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू रिटेन केलाय तो MD वॉरियर्स या संघाला. पाहूयात एकंदरीत या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ जरूर झालेली आहे. 9 धावसंख्या स्कोर कार्डवर. धावगती चांगली आहे, अजून 2 मोठे फटके आले तर ती धावगती वाढू शकते. आणि अशा वेळेला जय स्ट्राईक एंडला या वेळेला स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अगदी सूर लगावून त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. निशांत मॅन फ्रॉम केतकीचा मळा. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंट आहे, मिड ऑफ मिड ऑन सर्कलमध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला सिद्धू आहे आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. आणि अशा वेळेला डीप कव्हरमध्ये खेळून काढलाय, बॅकफुटला जाऊन चेंडू आणि त्याला जागा बनवल्यानंतर मैदानाच्या बाहेर चेंडूला धाडलंय फलंदाज जय याने. चौकार, 4 धावा. पिच पद्धतीचा बॉलला फक्त दिशा दाखवायची होती. 38 सर्कल जर पार झालं असतं तर निश्चितपणे 4 धावा तरी मिळाल्या असत्या. आणि अशा वेळेला तो चेंडू डॉट खेळला गेलाय आणि पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत ते 13. एक महत्वाची विकेट अक्षय पाटील मोन्या याची करण 11 झारखंड संघाला मिळालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गोलंदाजीसाठी दुसरा गोलंदाज कोण येणार, पण पुन्हा एकदा सर्व गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना मी सांगू इच्छितो की 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. आणि अशा वेळेला मॅन फ्रॉम परूरपाडा, आपली फिरकी, आपला छोटा रनअप आणि आपली छोटी हाईट, परंतु हाईट छोटी असली तरी हा खेळाडू नेहमी फाईट देण्यासाठी जाणला जातो, ओळखला जातो. आणि अशा वेळेला 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. नागेश ज्याने पहिले 3 बॉल फेस केलेत आणि 7 धावा बनवल्यात. जयने 3 बॉल फेस करत असताना 4 धावा बनवलेल्या आहेत. आता पाहूयात या सिद्धू पाटीलच्या ओव्हरमध्ये तो किती किंवा MD वॉरियर्स किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आणि अशा वेळेला या षटकाची सुरुवात. रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र खाली आहे आणि नागेश शीद आपल्या स्टाईलने या षटकाची सुद्धा सुरुवात करतोय. अलिबाग म्हणून मी त्या खेळाडूचा उल्लेख सुद्धा करेन, कधीही काहीही करू शकतो हा. आणि अशा वेळेला या वेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेट मध्ये चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
तर ही मॅच ऑन होऊ शकते एमडी वॉरियर्ससाठी. आणि अशा वेळेला लगातारचे 2 चौकार आल्यानंतर हा चेंडू सरळ खेळला का नाही, आडवा बॅटने खेळला का नाही, प्री डिटरमाइंड खेळला आणि त्यामुळेच डॉट बॉल आलाय. सिद्धूने थोडीशी चेंडूमधील गती वाढवली होती, टप्पा चांगला टाकला होता, लाईन मध्ये बॉल होता आणि अशा वेळेला मोठा फटका आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6. ओसांडून वाहायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आपण पाहिले, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा नागेशने पुनरागमन केलंय. फुल टॉस बॉल कसा सोडला जाणार, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे हा ही बॉल जाणार षटकारासाठी. धावांचं टार्गेट आहे आणि त्यापैकी 40 पर्यंत धावा जर आल्या तर कदाचित आपण टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. आणि अशा वेळेला आहा, कदाचित 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 हा इट्स अ वाईड बॉल. शफल नव्हते झाले आणि जाग्यावरून रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि वाईड लाईनच्या खूप बाहेरून बॉल गेला. सो पंचांनी वाईड बॉल दिले, थोडंसं बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अशा वेळेला नागेश शिदने पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक केलाय आणि इथे मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. लगातारचा हा 3रा षटकार त्या वाटलं होतं की मोन्याची विकेट गेल्यानंतर पारी सांभाळणं थोडंसं कठीण होईल, परंतु नागेशी बडे मॅच का बडा खिलाडी आहे. अनेक वर्ष एकविरा थर्ड संघाकडून त्याने जे कार्य केलेलं आहे तेच त्याला करायचं, काही वेगळं करायचं नाहीये. आणि अशा वेळेला रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेतोय. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून हे करणं तुम्हाला गरजेचं सुद्धा आहे. ज्या वेळेला संघाला गरज आहे त्या वेळेला तुम्ही फलंदाजी केली नाहीत, मग तुमच्या चांगल्या खेळाडू असण्याला काही अर्थ उरत नाही. आणि अशा वेळेला नागेशी एक जबरदस्त इनिंग साकारित करतोय. समोरील किंवा सोबतीने खेळणाऱ्या खेळाडूला थोडंसं गाईड करतोय की आपल्याला हे करायचं आहे. आता निशू आलाय गोलंदाजी मार्कवर. धावगती 20 ची आहे ती वाढवण्याचा प्रयत्न होईल का, की कंटिन्यू त्याच धावगतीने होईल. यावेळचा बॉल लोवर फुलटॉस होता, कव्हर्स मध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेले आहेत, परंतु जास्तीत जास्त काळ स्ट्राईक नागेश शिदला मिळणं हे गरजेचं आहे. आणि अशा वेळेला जयने जास्त काही प्रयत्न केलेले नाही आहेत. एक धाव घेतली, समोरील जो सेट बॅटर आहे त्याला स्ट्राईक एंडवर आणलेला आहे. नागेश शिद वर्सेस निशू कडवे, हे बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे. आणि अशा वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दीपक बेंद्रे चेंडूच्या खाली, फलंदाज नागेशची 10 चेंडू 33 धावांची जबरदस्त खेळी करून माघारी परततोय. बिग ब्लो फॉर एमडी वॉरियर्स थर्ड टीम. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढले. सिद्धू पाटील चेंडू खाली आलेला आहे.
एक धाव आणि एका धावेने करंट 11 झारखंड संघाला तितकंसं प्रेशर दबाव येणार नाहीये. पण जर जयला आता करून दाखवावं लागेल. जयने ॲट द स्टार्ट ऑफ या सीझनला जबरदस्त फलंदाजी नौकर संघासाठी केलेली आहे आणि तोच जय पॉकेट डायनामाइट स्ट्राइक एंडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गॅपमध्ये स्ट्रोक गेलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. सन्माननीय भरत शेठ गोगावले यांच्या बॅनरला मानवंदना देणारा हा चौकार. पार जरूर केलाय पण व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त कॅच, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाने काय कमालीचा झेल पकडलाय. फलंदाज जय सुद्धा बाद. धर्मेंद्र, सन्माननीय सत्यविजय पाटील आणि सन्माननीय रमाकांत पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. सर, तुमचं दोघांचंही या अलिबाग बिग बॅश लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. आता रायटी बॅटर खूप अपयशी झालेले आहेत, त्यामुळे लेफ्टी येणं थोडंसं स्वाभाविक होतं किंवा गरजेचं सुद्धा होतं आणि अशा वेळेला धर्मेंद्र वर्तक या खेळाडूचं आगमन झालेलं आहे. डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करण्यासाठी तोही जाणला जातो आणि निशूच्या विरोधामध्ये ज्या वेळेला 46 धावा आहेत त्यामध्ये ॲडिशन करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून, परंतु निशू कडवे या वेळेला वाईड यॉर्कर टाकतोय आणि या षटकाची सुद्धा सांगता करतोय. 3 षटकांची समाप्ती, 46 धावा, 3 विकेट्सच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळते MD वॉरियर्स संघाची ही विचित्र परिस्थिती. कधी कधी विचित्र परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला 95 धावांचं टार्गेट आहे आणि जिंकण्यासाठी आता 12 बॉल 49, 12 बॉल 49 रन्स म्हणजे 50 पर्यंत धावसंख्या पटकावायची. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये सुद्धा हेच झालं होतं, ज्या वेळेला ऋषभ गोंधळी हा झंझावात मैदानामध्ये आला आणि त्याने त्याची जो नॅचरल गेम या मैदानावर तो नेहमी करत असतो तेच करून दाखवलं आणि जो चौथं षटक होतं त्याला टार्गेट केलं होतं. आता या चौथ्या षटकामध्ये टार्गेट केलं जाईल का गोलंदाजाला हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आणि अशाला किंवा अशा वेळेला आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर बापदेव केतकीचा माळा संघाचा निशांत गोलंदाजी मार्कवर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा, त्याला सरळ लॉंग ऑफच्या वरून खेळून काढलाय, पोलार्डच्या बॅट मधून आलाय हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. होणार नाही, करणार नाही असं म्हणण्यापेक्षा करून दाखवलेलं फार बरं असतं. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आणि तो आउटसाइड द ऑफ स्टंप शफल होऊन मारण्याचा प्रयत्न गाईडलाईनच्या थोडासा आतमधीतून गेलाय. वाईड लाईन थोडीशी वाढताना पाहायला मिळाली आणि पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. फिल्डिंग थोडीशी चेंज केलेली पाहायला मिळते. 10 चेंडू बाकी आहे, 10 मध्ये 45 ची आवश्यकता आहे आणि अशा 43 ची. आणि अशा वेळेला फटका फसलाय, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा दीपक बेंद्रे चेंडूच्या खाली आणि जबरदस्त झेल त्यांनी डीप एक्स्ट्रा कव्हर वरून येऊन पकडलाय. फलंदाज अनिकेत म्हात्रे पोलार्ड इज गॉन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. कधी कधी 5 षटकांच्या या मुकाबल्यामध्ये याच मैदानावर ज्या वेळेला 55 मीटरची ही बाउंड्री लाईन आहे आणि या बाउंड्री लाईन पर्यंत चेंडू जर तुम्हाला पोहोचवायची असेल किंवा खेळत असताना तुम्हाला टार्गेट एक 80 70 80 पर्यंत ठेवावं लागतं आणि अशा वेळेला बॅटच्या
एजचा आवाज जरूर आला होता, परंतु विकेट किपरने झेल पकडलेला नाहीये. नवीन फलंदाज धीरज शिलीमकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी शेवटचं षटक टाकलं होतं. मोठे फटके तेही मारू शकतात, पण कधी मारतील हा मोठा प्रश्न आहे. निशांतची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अशा वेळेला बॅटच्या पुन्हा एकदा इनर एजचा आवाज आपल्याला येतोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत आहे, परंतु निशांतची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी आहे. 52 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला धीरजच्या माध्यमातून आणि बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. Time is okay, sir. 43 seconds remaining. New bowler. निमिष माने गोलंदाजी मार्कवर येतोय. निमिष माने, मॅन फ्रॉम मांडवा. स्ट्राइक एंडला धीरज धर्मेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर. एक चेंडू फेस केला होता त्यांनी मागील षटकाचा आणि या वेळेला काय करतोय. शेवटचं षटक आहे. नवीन गोलंदाज आहे आणि लेफ्टी विरुद्ध लेफ्टी असं बॅटल रंगलेला असताना बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि या वेळेला झेल सुटतोय, पण त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. वीरूच्या माध्यमातून झेल सुटला जातोय. एक धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 59. एक ओव्हर टार्गेट केली आणि त्या एका ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या, त्यामुळे एमडी वॉरियर्स संघाला इथे मात्र त्याचा एक खामियाजा भुगतावा लागतोय. आणि अशा वेळेला गोलंदाज निमिष माने आपलं स्किल स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतंय. हळुवारपणे चेंडूवर बोटं फिरवली, चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेर फिरवताना पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी. हा रिव्हर्स स्ट्रोक खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. जोपर्यंत फील्ड करतील एकापेक्षा जास्त मिळणार नाहीयेत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 60 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुनील कदम यांनी स्पॉन्सर्ड केलेला अर्थातच करण 11 झारखंड संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सन्माननीय आमदार साहेबांचा हा एमडी वॉरियर्स संघ आज थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी या पिछाडीवर असणं सुद्धा फार गरजेचं असतं, कारण थोडंसं मागं येऊन मोठी छलांग मारायची असते. ती छलांग नेक्स्ट मॅच मध्ये मारली जाईल का हे देखील पाहणं मोठं रंजकतेचं राहणार आहे. आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल तो नो घोषित केलाय पंचांनी आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे आहे. जोपर्यंत फील्ड करतील एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा असणार आहे हे निश्चित आहे. एकतर्फी मुकाबला चालू आहे. 95 धावांचा टार्गेट पार करायचा आहे. काल भाईजान तुम्ही एक व्हिडिओ टाकली होती अगदी स्टेटसला, एक चेंडू मध्ये 22 धावा. कदाचित या सामन्यामध्ये तसं होईल का, कारण ती कॅरेबियन प्रीमियर लीगची ती व्हिडिओ होती आणि खरोखरच त्या बनल्या गेल्या सुद्धा होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फ्री हिटवर हात धुलेले आपल्याला पाहायला मिळत आहे डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर धीरजच्या बॅटमधून. आपले दमदार आमदार आणि त्यांच्यावर आधारित हे गीत. निमिषने टाकलेला हा बॉल रिव्हर्स स्ट्रोक खेळलेला आहे डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
ऑप्शन 2 होते, परंतु ज्या वेळेला पहिल्या सत्राचा आपण विचार करूया या मॅचचा, की ज्या वेळेला निशू बाद झाल्यानंतर एक गरज होती संघाला सावरण्याची आणि त्यावेळेला 11 बॉलमध्ये 41 धावांची एक जबरदस्त नॉटआउट खेळी करणारा ऋषभ गोंधळी मैदानामध्ये आला आणि त्याने झंझावाती खेळी केली आणि ती नॉटआउट होती, त्यामुळेच त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. सो ऋषभ गोंधळी यायचं आहे आणि मी सन्माननीय सत्यविजय सरांना विनंती करतोय की तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा किताब ऋषभ गोंधळी याला द्यायचा आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होतोय, ऐकूयात आवाज खानाव गावचा आणि आपल्या अलिबाग तालुक्याचा, अर्थातच निशांत पाटील यांच्याकडे वळूयात. ओव्हर टू यू निशांत.